कोणाचं तरी चालू आहे ना, मगाशी होतं चालू आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 3ऱ्या अध्यायातल्या 110 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलोय. आज आपण 111व्या क्रमांकाच्या ओव्यांपासूनचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये श्रीमद भगवद्गीतेतल्या 12व्या अध्यायाचं वर्णन भगवान श्रीकृष्ण परमात्मा करतायत आणि ज्यामध्ये निष्काम भावना त्यागून, फळाची आसक्ती ठेवून आणि कर्मामध्ये अहमभावना ठेवून जे कर्म करतात त्यांना त्या कर्माचं काय फळ मिळतं याचं वर्णन माऊली आपल्याला इथं करताना दिसत आहेत. जे स्वधर्माचा त्याग करतात आणि इतर कर्मांमध्ये स्वतःला लिप्त ठेवतात किंवा कर्मामध्ये अहमभाव ठेवून विषयांमध्ये रमतात, ती लोक कशी चोर आहेत याचं वर्णन माऊली करताना दिसत आहेत. पुढं माऊली काय म्हणतायत ते बघूयात. तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. अर्थात त्याप्रमाणे प्रजा हो, जो आपापल्या वर्णाश्रम धर्माचे आचरण सोडतो त्याला खरोखर स्वातंत्र्य मिळत नाही हे निश्चित समजा, असे ब्रह्मदेव म्हणाले. तैसी निजवृत्ती जेथ सांडे. इथं निजवृत्ती शब्द अतिशय महत्वाचा आहे. भलेही या निजवृत्ती शब्दाचा अर्थ इथं वर्णाश्रम धर्माचरण असा शब्द इथं दिलेला आहे, पण मुळात जुन्या काळाच्या दृष्टीनं वर्णाश्रम धर्म हा अर्थ तसा सुटसुटीत होता, परंतु माऊलींनी सांगितलेला जो मूळ शब्द आहे तो आहे निजवृत्ती. निजवृत्ती जेथ सांडे. पुन्हा एकदा स्वधर्माचं आपण आतापर्यंत केलेलं जे निरूपण आहे, चिंतन आहे, ते थोडंसं डोळ्यासमोर ठेवून आपल्याला ही ओवी समजून घ्यावी लागेल. आपण स्वधर्माची व्याख्या करताना म्हणालो होतो की प्रत्येक जीवात्मा सूक्ष्म शरीराचं एक मूर्त होण्यासाठीचं, आविष्कृत होण्यासाठीचं, प्रकट होण्यासाठीचं रूप आहे. जसं बीजामध्ये वृक्ष होण्याची संभावना आहे, पण प्रत्येक बीज वृक्ष होईलच असं नाही. बीजामध्ये वृक्ष होण्याची संभावना असली तरी ती संभावना प्रत्यक्ष उतरण्यासाठी काही गोष्टी त्या बीजालाही सहकारी रूपामध्ये लाभाव्या लागतात. या गोष्टी जर त्या बीजाला मिळाल्या नाहीत तर बीजामध्ये वृक्ष होण्याची शक्यता, पात्रता असूनही बीजाला वृक्ष होता येणार नाही. म्हणून बीजामध्ये वृक्ष होण्याचं सामर्थ्य आहे आणि जे बीज वृक्ष बनतं ते बीज सार्थक ठरतं, ते बीज परिपूर्ण होतं. थोडक्यात त्या बीजाला मोक्षाची प्राप्ती होते. जे बीज वृक्ष बनलं ते बीज मोक्षाला उपलब्ध झालं, ते बीज त्याच्या अंतिम साध्यापर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचलं. जे त्या वृक्षाच्या बिया संदर्भात आहे तेच जीवासंदर्भात सुद्धा आहे. प्रत्येक जीव हा बीज रूपानं काहीतरी अभिव्यक्त होण्यासाठी आकाराला आलेला आहे आणि त्याचं ते आकाराला येणं जेव्हा परिपूर्ण बनतं तेव्हा तो मोक्षाला उपलब्ध होतो. पण हा जीव परिपूर्णपणे अभिव्यक्त होण्यामध्ये काही अडथळे येतात. विकारांचे, मायेचे, अहमपणाचे अडथळे येतात. बीज जर अहंकारी भावनेनं रुजलं गेलं तर ते रुजणार नाही, कारण बीजामध्ये जर अहम भावना असेल तर ते इतरांचं सहकार्य स्वीकारणार नाही, कारण अहंकार इतरांचं सहकार्य स्वीकारण्याची परवानगी देत नाही.
जो अहंकारी पुरुष असतो त्याला वाटतं की सर्व मी करणार आहे, मला कुणाची गरज नाही, आणि म्हणून तो इतरांचं सहकार्य घेत नाही, आणि जर घेत असेल तर त्या सहकार्यामध्ये सुद्धा त्याचा स्वार्थ दडलेला असतो. आणि म्हणून ज्या वृक्षाला अहंभावना आहे तो वृक्षरूप असलेला बीज कधीच वृक्ष बनू शकत नाही. म्हणून बीजाला वृक्ष व्हायचं असेल तर बीजानं आधी आपली अहंभावना त्यागली पाहिजे. आणि जेव्हा बीज अहंभावना त्यागतं, अहंभावना त्यागणं म्हणजे काय? बीज बीज म्हणून जोपर्यंत राहील तोपर्यंत त्याचं वृक्ष होणं शक्य नाही. म्हणून बीजाला आधी मी बीज आहे ही भावना सोडावी लागेल, तिथूनच त्याचं वृक्षात रूपांतरण होण्याची प्रक्रिया सुरू होते. जिथं त्याचा मी संपतो, जिथं त्याचं बीज पण संपतं, तिथून वृक्षपणाचा प्रवास सुरू होतो. बीज भाजलं असं जेव्हा आपण म्हणतो, एखादं बीज जेव्हा अग्नीमध्ये पडतं तेव्हा ते बीज हा अहंकार बाळगणारं असतं. मग त्याचा तो बीजपणा, त्याचा तो बीज असण्याचा अहंकार संपतच नाही, म्हणून त्या बीजाचं कधी वृक्षात रूपांतरण होऊ शकत नाही. पण ते बीज जेव्हा सुपीक जमिनीत जातं, योग्य असं पाणी हवा त्याला मिळते, तेव्हा बीज पहिलं काम करतो ते म्हणजे आपलं बीज पण संपवणं. आणि ज्या क्षणाला बीज आपलं बीज पण संपवण्याची प्रक्रिया सुरू करतं त्याच वेळेला त्याच्या वृक्ष बनण्याची प्रक्रिया सुरू होते. तसं सूक्ष्म शरीर जरी वासनांनी भरलेलं असलं तरी ज्या क्षणी ते बीज स्वतःचं अहंपण सोडतं, ते सूक्ष्म शरीर आपला अहंकार सोडतं आणि मला परमात्म रूप व्हायचं ही भावना धारण करतं. अर्थात मीपणा, अहंपणा, स्वार्थ, अहंकार यांचा त्याग जेव्हा सूक्ष्म जीव करतो, मग भलेही तो कर्म करत असो, भलेही तो विषयांमध्ये वासनांमध्ये वावरो, भलेही पूर्वजन्मातल्या वासनांमुळे त्याला विकारांमध्ये वावरण्याची वेळ येऊ, पण ज्या बीजाचा अहम संपलाय, अहंकार संपलाय, ते बीज, तो आत्मा परमात्म साक्षात्काराच्या दिशेनं प्रवास सुरू करतो. आणि म्हणून बीजानं सगळ्यात पहिलं काम करायचंय ते वृक्ष होण्यासाठी मी पण सोडणं. तसं ज्या जीवात्म्याला परमात्मा व्हायचंय, ज्या जीवात्म्याला मोक्ष मिळवायचा आहे, ज्या जीवात्म्याला आपल्यातली परिपूर्ण अभिव्यक्ती स्पष्ट करायची आहे, जगासमोर आणायची आहे, त्या जीवात्म्याला आधी अहमचा त्याग केला पाहिजे. आणि मग आपला प्रवास सुरू झाला, मीचा त्याग करून कर्म सुरू झालं की आपोआपच त्या सूक्ष्म शरीराचा आपोआपच आत्मस्वरूपाकडे प्रकाश आणि प्रवास सुरू होणार आहे. म्हणून पहिली गोष्ट आहे निजवृत्ती शोधणं, माझा स्वभाव काय ते जाणणं. आणि जिथं मी कोण आहे ही भावना संपते, बीज बीज रूपाला विसरतो, बीज मी बीज आहे हे विसरतो, माझ्यामध्ये वृक्ष होण्याची संभावना आहे हे विसरतो, म्हणजेच तो आपल्या स्वधर्माचा त्याग करतो. बीजाचा स्वधर्म काय आहे तर वृक्ष होण्यासाठी प्रयत्नरत असणं, हा बीजाचा स्वधर्म आहे. तसं जीवाचा स्वधर्म काय आहे? परमात्मा होण्यासाठी धडपडणं, त्या निर्गुण निराकार अशा परमशक्तीच्या योग्य होणं, पात्र होणं, याच्यासाठी धडपडणं म्हणजे स्वधर्म. आणि हा स्वधर्म जिथं संपतो, माऊली सांगताय तैसी निजवृत्ती जेथ सांडे. आणि बीज म्हटलं की बीजामध्ये वेगवेगळी बीज असतात. आंब्याचं बीज असू शकतं, एखाद्या फुलाचं पण बीज असू शकतं, एखाद्या वडाचं असू शकतं, वेगवेगळ्या प्रकारची बीजं असतात. तसं वेगवेगळ्या स्वभावाची जीव असतात. त्या प्रत्येक जीवानं आपला स्वभाव शोधणं, कारण आंब्याचं बियाणं, आंब्याची कोय किती जरी त्या कोयीनं ठरवलं तरी आंबा फणस होऊ शकत नाही, फणस आंबा होऊ शकत नाही. म्हणून बीज, बियाणं, बीनं
मी कोणतं बी आहे हे आधी ओळखलं पाहिजे, जाणलं पाहिजे, तर त्याला परिपूर्णदृष्ट्या फुलता येईल, फळता येईल. म्हणून जीवानं आधी स्वधर्म शोधला पाहिजे. माझा स्वधर्म काय, काय करण्यासाठी मला इथं जन्माला घातलंय आणि मी कशासाठी जन्माला आलोय ह्याची उत्तरं जर स्वतःला सापडत नसतील तर ती उत्तरं सद्गुरूकडून मिळू शकतात, ती उत्तरं ग्रंथांकडून मिळू शकतात. वेद, उपनिषद, पुराण, सगळी संत साहित्याची सामुग्री, वडीलधारी मंडळी, अधिकारी पुरुष, महात्मे यांच्याकडून आपला स्वधर्म जाणून घेता येतो, शोधून घेता येतो. म्हणून तो शोधायचा आणि एकदा तो सापडला की त्याच्यापासून बाजूला व्हायचं नाही, तो स्वधर्म सोडायचा नाही, तो स्वधर्म त्यागायचा नाही. आणि जिथं त्याचा त्याग होतो तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. जिथं निजवृत्ती थांबते, जिथं स्वधर्म थांबतो, ज्याच्यासाठी आपला जन्म झालाय ते कर्तव्य कर्म जिथं थांबतं ते तर स्वतंत्रता वस्ती न घडे. आणि तिथून पारतंत्र्याला सुरुवात होते. विकारांची पारतंत्रता, कर्माची पारतंत्रता, विषयांची पारतंत्रता, विकारांची परतंत्रता तिथून सुरू होते. जो स्वधर्माचं आचरण करतोय तो स्वतंत्र आहे, त्याचा स्वतंत्रतेकडे प्रवास सुरू आहे. आणि ज्याचा स्वतंत्रतेकडे प्रवास सुरू नाही, स्वधर्माचं आचरण ज्याच्याकडून घडत नाही, तो पारतंत्र्यामध्ये अडकणार हे निश्चित आहे. बीजाला वृक्ष होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्या एका मार्गाशिवाय इतर कोणत्याही मार्गाला बीज गेलं की बीज परतंत्र होणार आहे, बीज अपूर्ण राहणार आहे. मग त्याला पूर्ण होण्यासाठी शक्यता नाही, दुसरा मार्ग नाही. म्हणून निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. लगेच स्वतंत्रता संपते आणि पारतंत्र्य सुरू होतं. कारण बीजाला वृक्ष होणं हाच स्वतंत्र होण्याचा एकमेव मार्ग आहे. तसं जीवाला परमात्ममय होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मोक्ष. आणि तो मोक्षाचा मार्ग म्हणजे स्वधर्म. त्याचाच त्याग केला की मग पारतंत्र्य आपोआप येणार आहे. जसं एखादा सेनापती आहे, आपल्या सगळ्या सैन्यांबरोबर तो लढतोय, सैन्यांची संगत त्यानं सोडली, युद्धाची भावना त्यानं सोडली की शत्रू त्याच्यावर आक्रमण करून त्याला पारतंत्र्यात टाकणारच आहे, बंदीखान्यात टाकणारच आहे, त्याला गुलाम बनवणारच आहे, त्याला साखळदंडात बांधणारच आहे. म्हणून कोणत्याही योद्ध्याला पारतंत्र्यात जायचं नसेल, कैदी बनायचं नसेल, गुलाम बनायचं नसेल तर त्यानं युद्ध हा मार्ग सोडता कामा नये. युद्धाचा मार्ग सेनापतीनं, योद्ध्यानं सोडला की तो बंदिवान झालाच म्हणून समजा. तसं ज्यानं स्वधर्म सोडला त्याचं पारतंत्र्य संपलंच. ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. विरंची म्हणजे ब्रह्मदेव. ऐका प्रजा हो हे पुढे, पुढे म्हणजे गूढ रहस्य. हे मी तुम्हाला सांगतोय प्रजाजन हो, तुम्ही हे ऐका, असं ब्रह्मदेव म्हणायला लागलेत की तुम्ही तुमचा स्वधर्म सोडू नका. ज्यावेळी स्वधर्म सोडाल त्याच वेळी परतंत्र तुमच्यावर घालेल, पारतंत्र्याची तिथून सुरुवात होईल. म्हणून स्वधर्म जो सांडिल तया ते काळू दंडिल, चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे. अर्थात म्हणून जो स्वधर्माचा त्याग करील त्याला काळ शिक्षा करील व हा चोर आहे असे समजून त्याचे सर्वस्व हरण करील. अध्यात्मामध्ये सगळ्या संतांनी वेगवेगळ्या मार्गाने जीवानं सदाचरणाचा मार्ग स्वीकारावा याच्याकरता अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींची भीती जीवाला घातलेली आपल्याला दिसते. स्वर्ग नरक, यम, काळ, मृत्यू या सगळ्या गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचे दाखले संतांनी, ऋषीमुनींनी दिलेले आहेत. त्याचं एक महत्वाचं कारण की त्या भीतीनं का होईना, त्या भीती पोटी का होईना हा जीव योग्य मार्गावर राहील, सदाचरण करेल. काही जण मोक्ष, स्वर्ग, नरक या गोष्टी मानत नाहीत.
नका मानू. ज्या गोष्टी अनुभवाला येत नाहीत त्या गोष्टी नाही मानल्या चालेल. कारण कर्मयोग हा बुद्धियोग आहे, हा मनोयोग नाहीये, आत्मयोग नाहीये, हा बुद्धियोग आहे. स्वधर्माचं आचरण बुद्धीच्या कसोटीवर केलं तरी चालेल. तर्क काय सांगतो, बुद्धियोग काय सांगतो, भौतिकवाद काय सांगतो, इहवाद काय सांगतो, याचा विचार करूनही स्वधर्माचं आचरणच योग्य आहे असं तुम्हाला मान्य करावं लागेल. इहवादाचं सर्वोच्च रूप, सर्वोच्च तत्वज्ञान ज्या लोकांनी मांडलं, ज्याच्यामध्ये चार्वाकाचं सगळ्यात आधी आपल्याला नाव घ्यावं लागेल. चार्वाक हे बुद्धिवाद्यांचे दर्शनशास्त्रातले राजे मानले जातात. आजकालच्या बुद्धिवाद्यांचेही ते आदर्श आहेत. कारण बुद्धिवादाची, तर्काची सुरुवात चार्वाकांपासून होते. त्यांच्यापासून सुरुवात करून अगदी अलीकडचे जे इहवादी आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं प्लेटोचं नाव घेतलं जातं, अरिस्टॉटलचं नाव घेतलं जातं, सॉक्रेटिसचं नाव घेतलं जातं, कार्ल मार्क्सचं नाव घेतलं जातं, सिग्मंड फ्राईडचं नाव घेतलं जातं, कार्ल युंगचं नाव घेतलं जातं. भारतामध्ये मानवेंद्रनाथ राय नावाचे खूप मोठे इहवादी अभ्यासक होऊन गेले, त्यांचं नाव घेतलं जातं. अनेक इहवादी, बुद्धिवादी, भौतिकवादी विचारवंत जगामध्ये होऊन गेले. यांनी पारलौकिक विश्व पूर्णपणे नाकारलं. स्वर्ग, नरक, यम वगैरे या गोष्टी नाकारल्या. पण नाकारल्या असल्या तरी त्यांनी स्वधर्म मात्र नाकारलेला नाही, कर्ममार्ग मात्र नाकारलेला नाही. प्लेटो असतील, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस पासून अगदी कार्ल मार्क्स पर्यंत कर्माचा त्याग करा असं कुणीही म्हटलेलं नाही. कार्ल मार्क्सनं तर भांडवलवाद्यांना विरोध केला, पण त्यानं भांडवलवाद पूर्णपणे संपावा ही भूमिका घेतली नाही. भांडवलदार असलेच पाहिजेत ही त्याचीही भूमिका होती. फक्त त्याच्यावर एक नैतिक नियंत्रणाची त्यानं अपेक्षा केली. आणि ते नैतिक नियंत्रण स्वाभाविकपणे होत नसेल तर कामगारांनी संघटित होऊन भांडवलदारांच्या स्वैराचारी वर्तनावर नियंत्रण मिळवावं ही भावना मार्क्सनं मांडली. मार्क्स ही कर्मवादाच्या विरोधी नव्हता. फक्त कर्मावर, कर्मवादावर हुकुमशाही असू नये इतकीच त्याची भावना होती. प्लेटोनं तर रिपब्लिक नावाचा जो ग्रंथ लिहिला, तो ग्रंथच मुळात प्रजा कशी असावी, प्रजेची आचारसंहिता कशी असावी, राजा कसा असावा हे सांगण्यासाठीच ग्रंथ तो लिहिलाय. प्लेटोचं सगळं जे विवेचन आहे ते अरिस्टॉटलच्या प्रभावातून आले. म्हणजे अरिस्टॉटलचं जे विवेचन आहे ते प्लेटोच्या विवेचनात आलेलंच आहे. सॉक्रेटिसचं विवेचन प्लेटोच्या विवेचनात आणि प्लेटोचं विवेचन अरिस्टॉटलच्या विवेचनात. हे तिघही विचारवंत जी मांडणी करतायत ती बरीचशी भौतिकवादी जरी असली, इहवादी जरी असली, तरी त्यांच्या मांडणीमध्ये सुद्धा भौतिकवादाचा, कर्मवादाचा आग्रह आहे. कर्मवाद त्याही लोकांनी नाकारलेला नाही, म्हणून त्याला बुद्धिवाद म्हणतात, बुद्धियोग म्हणतात. माऊली त्या बुद्धियोगाचीच चर्चा करतायत. कर्मयोग कुणीही नाकारलेला नाही. ना भारतीय इहवादी, भौतिकवादी विचारवंतांमध्ये ना फुल्यांनी तो नाकारला, ना बाबासाहेबांनी तो नाकारला, ना शाहूंनी तो नाकारला. आधुनिकतावादी विचारवंत म्हणून ज्यांची नावं भारतात घेतली जातात त्यांनी सुद्धा कर्मसिद्धांत नाकारलेला नाही. उलट बाबासाहेबांची तर ही भावना होती की ज्याला जे करण्याचं स्वाभाविकपणे, ज्याची जे बनण्याची इच्छा आहे ते त्याला बनता यावं, हीच बाबासाहेबांची इच्छा होती. महात्मा फुल्यांची तीच इच्छा होती. खरं तर मी असं म्हणेन की खरा स्वधर्म मांडण्याचा प्रयत्न अलीकडच्या आधुनिक भौतिकवाद्यांनी केलेला आहे. हे विधान, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. सगळ्या आधुनिक भौतिकवादी, इहवादी विचारवंतांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेला स्वधर्मच टिकावा, रुजावा याच्यासाठी आपलं आयुष्य घालवलेलं आहे. बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं?
एखादा व्यक्ती स्वाभाविकपणे त्याला काही करायची इच्छा असेल तर त्याच्या त्या करण्यामध्ये जर व्यवस्था आड येत असेल तर त्या व्यवस्थेचा निषेध केला पाहिजे. प्रत्येक जीवाला त्याच्या प्रमाण अभिव्यक्त होता आलं पाहिजे. त्या जीवावर पारतंत्र्याची बंधनं घालणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात त्यांचा लढा होता. मग तो कार्ल मार्क्सचा लढा असेल, स्त्रीवादाचा लढा असेल. स्त्रीवादामध्ये सुद्धा स्त्रीवादाचं बायबल म्हणून सिमॉन द बुवाचं नाव घेतलं जातं. द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक जिनं लिहिलं. स्त्रीवाद असेल, मार्क्सवाद असेल, कार्ल युंगचा विचार असेल, सिग्मंड फ्राईडचा विचार असेल, सगळ्या विचारवंतांचा जो विचार आहे, भौतिकवाद्यांचा जो विचार आहे, तो विचार हाच आहे की सामान्य जीवामध्ये जे करण्याची इच्छा आहे ते त्याला करू दिलं पाहिजे. मानसशास्त्र काय सांगतं, सायकोलॉजी काय सांगते, एखाद्या लेकराला जे व्हायची इच्छा आहे ते त्याला होऊ द्या, त्याच्यात अडथळे निर्माण करू नका. तुम्ही त्याच्या अभिव्यक्तीत अडथळे निर्माण करत असाल तर तुम्ही पापी आहेत. भले ही पापी आहात ही भाषा अध्यात्माची आहे, पण भौतिकवाद्यांनी सुद्धा त्या कृतीची निंदाच केलेली आहे. सगळ्या भौतिकवाद्यांनी या गोष्टीची निंदा केलेली आहे. स्वातंत्र्य हा स्वधर्माचा मूलभूत गुणधर्म आहे आणि स्वातंत्र्याचाच आग्रह सगळ्यांनी केलाय. राज्यघटनेचं मूळच स्वातंत्र्य आहे. स्वधर्म म्हणजे स्वातंत्र्याचं दुसरं रूप आहे. जे करण्यासाठी जीव जन्माला आलाय ते त्याला परिपूर्णपणे करू दिलं पाहिजे आणि त्याच्या त्या करण्यामध्ये कोणतीही व्यवस्था आड येत असेल तर त्या व्यवस्थेला विरोध भौतिकवाद्यांनी केलेला आहे. फक्त फरक एवढाच की अध्यात्मवाद्यांनी असं न करणारी जी आहेत, स्वधर्माच्या आड येणारी जी लोक आहेत किंवा स्वधर्माचं चरण न करणारी जी लोक आहेत त्यांना थोडी भीती दाखवली. नरकाची भीती दाखवली, मरणाची भीती दाखवली, दारिद्र्याची भीती दाखवली. एवढाच काय तो फरक. भौतिकवाद्यांनी ती भीती दाखवली नाही. एवढाच फरक आहे. पण आग्रह दोघांचा एकच आहे. भौतिकवादी असो किंवा अध्यात्मवादी असो, दोघांचा आग्रह एकच आहे. स्वधर्म पालन जीवाकडून घडत राहिलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे खरे समाजवादी आहेत असं मी म्हणतो. आता हे विधान पण खूप विचारपूर्वक मी केलंय की समाजवादाची, साम्यवादाची सुरुवात भगवान कृष्ण परमात्म्यापासून होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा काला म्हणजे साम्यवादाचं एक प्रतिकात्मक रूप आहे. 5000 वर्षापूर्वीचं. स्वतः राजपुत्र असून आपल्या सगळ्या मित्रांना जे आपल्याला खायला मिळतं ते त्यांनाही खायला मिळावं याच्याकरता स्वतःच्या घरातून आणलेलं दही, दूध, तूप, लोणी जे चांगल्या उच्च दर्जाचं होतं ते घ्यायचं. त्याच्यामध्ये प्रत्येक गोपाळानं, गोवळ्यानं आणलेलं घरचं जे काही जेवण असेल, शिदोरी असेल ती त्याच्यात मिसळायची. सगळं एकत्र करून सगळ्यांनी वाटून खायचं. हा काला म्हणजे साम्यवादाची भारतातली सुरुवात होती. विषमतेला तिथं थारा नव्हता. भगवान श्री कृष्ण परमात्म्यांनी चोरी का केली? चोरी करायला प्रेरित का केलं इतरांना? त्याच्या मागचं कारणही हे होतं की ज्या गोपाळांचा अधिकार आहे त्यांच्या घरातल्या दही, दूध, तूप, लोण्यांवर, तो अधिकार त्यांना मिळत नव्हता. कारण घरातलं दही, दूध, तूप, लोणी हे बाजारात नेऊन विकायचं, त्याचा पैसा आणायचा, त्याच्यातून घर चालवायचं आणि लेकरालाच उपाशी मारायचं. लेकरालाच दही, दूध, तूप, लोणी द्यायचं नाही, त्यांच्या वाट्याचंही द्यायचं नाही. ही गोष्ट चुकीची होती. म्हणून भगवंताने सांगितलं तुमचा हक्क सहजपणे मिळत नसेल तर दुसऱ्या मार्गाने ते मिळवा. तो हक्क गोपाळांना भगवंताने मिळवून दिला. मार्क्सने याच्यापेक्षा काय वेगळं केलं? सगळ्या सामान्य लोकांना संघटित केलं, भांडवलदार लोकांवर नियंत्रण प्रस्थापित केलं आणि भांडवलदारांकडून कामगारांचा हक्क हिसकावून घेतला आणि तो कामगारांना वाटला. हा कार्ल मार्क्सचा मार्क्सवाद, ह्याचं बीज तुम्हाला भगवान कृष्ण परमात्म्याच्या काल्यामध्ये आणि गोपाळांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी केलेल्या चोऱ्यांमध्ये सापडेल. आणि म्हणून
माऊली सांगतायत स्वधर्म महत्वाचा आहे आणि तो स्वधर्म कुणीही सोडू नये. म्हणून स्वधर्म हा जो सांडील, जो स्वधर्म सांडेल. कामगारानं काम केलं पाहिजे, कामगारानं कामच करायचं सोडून दिलं असं कार्ल मार्क्सनं म्हटलं नाही, किंवा कामगारांनी भांडवलदार बनावं, भांडवलदारांनी कामगार बनावं असंही म्हटलेलं नाही. भांडवलदार भांडवलदार राहिला पाहिजे, कामगारांनी कामं केली पाहिजेत, पण त्यांना त्यांचं जे परिपूर्ण रूप आहे, प्रामाणिक, सदाचरणी, नैतिक अधिष्ठान असलेलं रूप अभिव्यक्त झालं पाहिजे, हा सगळ्या भौतिकवाद्यांचा आग्रह होता. म्हणून स्वधर्म जो सांडिलं तया ते काळू दंडील, त्यांना काळ दंड देईल. आता काळू शब्दाचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे यम, पण बौद्धिकवादाच्या दृष्टीने विचार केला तर काळू दंडील याचा अर्थ काय? वेळ तुम्हाला शिक्षा करेल. थोडं मार्क्सच्या भाषेत विवेचन करू, कारण आजच्या काळाच्या दृष्टीनं तो विषय खूप महत्वाचा आहे. आपण ज्ञानेश्वरी 2025 मध्ये बघतोय, वाचतोय, तर आजच्याच परिप्रेक्षात आपण त्याचा विचार केला पाहिजे, किंवा दोन्ही परिप्रेक्षात करायला पाहिजे. कार्ल मार्क्सचं म्हणणं हेच होतं भांडवलदारांना, तुम्ही जर कामगारांचे हक्क, त्यांचं स्वातंत्र्य नाकारलं तर एक दिवस अशी येईल की हेच कामगार तुमचं भांडवलदारांनाच संपवून टाकतील. तेच झालं. राज्यक्रांती म्हणजे काय? फ्रेंच राज्यक्रांती असेल, रशियन राज्यक्रांती का घडली? तिथले जे हुकुमशाही लोक होते, जे राजे लोक होते, त्यांनी सामान्यांचं स्वातंत्र्य नाकारलं, त्यांची अभिव्यक्ती नाकारली, आणि म्हणून त्या सामान्य लोकांनी त्यांचा वंशच मिटवून टाकला, संपवून टाकला. राजांनाच मारलं, जाळून मारलं, जिवंत जाळलं. तया ते काळू दंडीला. स्वधर्माचा त्याग झाला, अनैसर्गिकपणे तुम्ही जगायला लागलात, हुकुमशाही दाखवायला लागलात, नैसर्गिकपणे जगणं सोडून द्याल, नैतिकता सोडून द्याल, तर तया ते काळू दंडीला. आध्यात्मिक दृष्टीनं तुम्ही स्वधर्माचं आचरण नाही केलं तर काळ तुमच्यावर घालणारच आहे. तया ते काळू दंडीलं, चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे. हा चोर आहे असं म्हणून तो काळ त्याचं सर्वस्व हरण करेल. थोडस सूक्ष्मपणे हे चिंतन बघावं लागेल आपल्याला. आपण जर थोडा क्रॉस क्वेश्चन म्हणतो आपण त्याला, थोडासा विरोधी प्रश्न असा विचारला की एखाद्यानं स्वधर्माचं आचरण केलं तर त्याचं सर्वस्व हरण होणार नाही का? स्वधर्माचं आचरण करणाऱ्याचं सर्वस्व हरण होणार नाही का? कारण इथं माऊली म्हणतायत जो स्वधर्म सांडील त्याला काळ दंड देईल आणि चोर म्हणून त्याचं सर्वस्व हरण करेल. दोघांमध्ये फरक आहे थोडासा. बघा, जो मिळालेला प्रसाद स्वतःसाठी म्हणून राखून ठेवी, जे काही मिळालंय ते माझं आहे म्हणून जो सांभाळून ठेवायचा प्रयत्न करील त्याचं ते हरण होणारच. खूप सूक्ष्म विचार इथं मांडलाय माऊलींनी. थोडंसं त्याचं व्यवस्थित विवेचन करूया, त्याच्याशिवाय ही ओवी समजणार नाही. दोन प्रकारची लोक आहेत. एका माणसाकडे, दोन जणांकडे 100 रुपये आहेत अशी कल्पना करा. पण एकानं 100 रुपये जे आहेत ते गरिबांमध्ये वाटलेत आणि दुसरा जो आहे त्याच्याकडे ते 100 रुपये तसेच आहेत, आणि दोघांनाही चोरांनी पकडलंय आणि दोघांकडेही जे आहे ते हिसकावून घेतलंय. ज्याच्याकडे 100 रुपये होते त्यानं आधीच ते 100 रुपये लोकांना वाटून टाकले, म्हणून त्याच्याकडेही 100 रुपये आता नाही आहेत. आणि ज्यानं माझे 100 रुपये आहेत म्हणून राखून ठेवले होते, चोरांनी त्या 100 रुपयाचं हरण केलं. आता दोघांकडेही 100 रुपये नाही आहेत, पण दोघांच्या 100 रुपये नसण्यामुळं दोघांची मानसिकता मात्र सारखी नाही, ती वेगवेगळी आहे. कशी वेगवेगळी आहे? एकाची भावना आहे की माझ्या जवळचे 100 रुपये चोरांनी नेले, हिसकावून नेले. दुसऱ्याची भावना आहे माझ्या जवळचे 100 रुपये मी वाटले. जो वाटतो तो समर्थ बनतो, जो सांभाळून ठेवतो त्याचं लुटलं जाणार आहे. खूप महत्वाचा विचार आहे हा. कर्मसिद्धांताचं मूळ आहे इथं. पैसे जमवाल, जमून किती जमवाल? खूप लोकांकडे एवढे पैसे आहेत
एवढे पैसे आहेत की त्यांना मोजायला वेळ नाही किती पैसे आहेत हे. त्यांना एकच प्रश्न, हे पैसे कुठं ठेवू, दुसरे आलेले पैसे कुठं ठेवू, लोकांपासून लपून कसे ठेवू, ईडी पासून लपून कसं ठेवू, असं करत करत पैसे जमा करतात लोक. किती जरी पैसे जमा केले तरी ज्या क्षणी मराल त्यातलं काहीच तुमच्या बरोबर येणार नाही. ज्या क्षणी मराल त्या क्षणी सगळं इथं सोडून जावं लागेल. 1 रुपया सुद्धा सोबत नेता येणार नाही, कारण यम सगळं हरण करणारच आहे. म्हणून जो वाटेल त्याला मिळेल, जो राखून ठेवेल त्याचं लुटलं जाईल. म्हणून कर्म सिद्धांत सांगतो, जे मिळतंय ते वाटा, जे मिळतंय ते लुटा, लोकांना वाटा. जो म्हणून दानाची संकल्पना आली. कर्म सिद्धांतामध्ये दानाला खूप महत्व आहे. तुम्ही जे मिळवता त्याचा संग्रह करू नका. याचा अर्थ सगळंच वाटा असंही नाही. ठीक आहे, घरदार प्रपंच चालवण्यासाठी जेवढं लागतंय तेवढं ठेवा. अजून काही तुमच्या मूलभूत इच्छा असतील पूर्ण करण्यापुरतं ठेवा. पण जेव्हा इतकं तुम्हाला मिळेल की कुठं ठेवू असा प्रश्न येईल, किमान तेव्हा तरी वाटायला सुरुवात करा. काही लोकांकडे कुठं ठेवू, जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा लोकांनी नोटांचे बंडल वाटायला सुरुवात केली. नोटबंदीच्या वेळेच्या बातम्या बघा, व्हिडिओ बघा. बरेच लोकांनी 500-500चे बंडल असे खैरात वाटल्यासारखे वाटले. पण बाबा, बंद झाल्यावर असे वाटण्यापेक्षा जेव्हा ते पैसे पैसे म्हणून होते तेव्हाच काही दानधर्म सत्कर्म गोरगरिबांना ते पैसे वाटले असते तर खरं पुण्य मिळालं असतं. जो वाटेल त्याला मिळेल, जो राखून ठेवेल त्याचं सगळं लुटलं जाईल. हा सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. आतापर्यंतच्या सगळ्या लोकांची उदाहरणं घ्या. शिवाजी महाराज सगळ्यांच्या लक्षात आहेत, औरंगजेब कुणाच्याही लक्षात नाही. कारण औरंगजेब लुटारू होता आणि शिवाजी महाराज वाटणारे होते. वाटणाऱ्यांचं नाव होतं, लुटणाऱ्यांना संपवलं जातं. आज शिवाजी महाराजांचे पुतळे गावोगाव आहेत, शहरोशहरी आहेत. आजही तिथं दिवे लागले जातात. औरंगजेबाची कबर एखाद्या जागी आहे, तिथं दिवे लागतात, कधी नाही लागत. तिथं दिवे लावले तरी लोक आक्षेप घेतात, कारण तो लुटारू होता. ज्याची मानसिकता लुटायची आहे त्याचं सगळं संपून जाईल. ज्याची मानसिकता वाटायची आहे त्याचे जागोजाग पुतळे उभे केले जाते. शिवाजी महाराज रोज प्रवचनात माझ्या बाजूला असतात, साक्षीदार असतात. का त्यांना बाजूला ठेवले? ते लुटारू नव्हते, वाटणारे होते. जे मिळाले ते लोकांना द्यायचे. प्रजेसाठी आहे सगळं, स्वराज्य प्रजेचं आहे ही भावना होती. म्हणून लुटाल तर हिसकावून घेतलं जाईल, वाटाल तर अमर व्हाल. तया ते काळू दंडील, चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे. चोर म्हणून त्याचं सर्वस्व हरण करेल, केलं जाईल. छावा चित्रपटामध्ये एक खूप सुंदर डायलॉग आहे, संवाद आहे. जेव्हा औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजाला साखळदंडांनी बांधलंय, महाराज पूर्णपणे जखमी झालेले आहेत. त्याही परिस्थितीत संभाजी महाराज सांगतात औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे टाकून की मी मेलो तरी माझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबात एक नवा संभाजी जन्माला येईल. पण ज्या दिवशी तू मरशील त्या दिवशी तुझ्याबरोबर तुझी सत्ता, तुझा माज, तुझी सगळी मोगलाई संपून जाईल. ह्या संवादामध्ये खूप ताकद होती. माऊली तेच सांगतायत. कारण औरंगजेब लुटणारा होता, जे आपलं नाही ते बळकावणारा होता. तो मुळात सत्तेतच येण्याचा अधिकारी नव्हता. भावांना मारून बापाला बंदीखान्यात टाकून तो त्या गादीवर बसलाय, जबरदस्ती बसलाय. आणि म्हणून त्याच्याकडून सगळं लुटलं गेलं. तया ते काळू दंडील, चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे. त्याचं सगळं हरण केलं जाणार. हे मी मोठं उदाहरण दिलं, छोटं उदाहरणही तेच सांगतं. जी लोक स्वतःसाठी जगली त्यांची कुणीच नावं घेतली नाहीत, ना पुतळे उभारले ना त्यांच्या प्रतिमा पूजल्या. पुढं माऊली सांगतायत, मग सकळ दोषू भवते गिवसोनी घेती तयाते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. अर्थात
मग सर्व दोष पातके त्याला घेरतात, ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी स्मशानाला भूते वेढतात. सकळ दोषू भवते. जो स्वार्थी आहे, जो स्वधर्माचरण करताना सगळं मला मिळालं पाहिजे या भावनेनं करतंय, थोडा आध्यात्मिक संवेदनशीलपणे अर्थ घ्यायचा झाला तर जे जे होतंय ते माझ्यामुळं होतंय हा अहंकार ज्यानं बाळगला त्याच्या भोवती सगळे दोष निर्माण होतात, दोष त्याच्या आजूबाजूला जमा होतात. ज्याच्यामध्ये मी आहे त्याच्यामध्ये दोष आहेत, ज्याच्यामध्ये मीच नाही त्याला दोष नाही. म्हणून बघा, समुद्रात सगळी घाण जमते पण आपण समुद्राला घाण म्हणत नाही कधीच. आपण डबक्याला घाण म्हणतो, गटाराला घाण म्हणतो, समुद्राला घाण म्हणत नाही, कारण समुद्र आहेच इतका व्यापक की त्याला घाण म्हणणं आपलं अज्ञान आहे. तसं ज्याचा मी संपलाय त्याला कोणताही दोष लागत नाही. दोष तिथंच लागतो जिथं मी येतो, जिथं आकार येतो, जिथं मर्यादा येते, तिथं दोष आहेत. मग सकळ दोषू भवते गिवसोनी येते तयाते. शोधत शोधत येतात, वेडतात, त्याच्या आजूबाजूला जमा होतात. कसे? रात्री समयी स्मशानाते भूते जैसे. आता माऊली भूताची संकल्पना स्पष्टपणे मांडतात म्हणून अनेक ठिकाणी भूतांची उदाहरणं माऊलीने दिली. रात्रीच्या वेळेला स्मशानामध्ये जशी भूतं जमतात. मी म्हणालो की सूक्ष्म शरीर जे असतं ते जिथं जळतं त्याच्या आजूबाजूला फिरत असतं, आणि ज्या सूक्ष्म शरीरांना दुसरं शरीर मिळत नाही अशी सूक्ष्म शरीरं जिथं जाळली जातात त्या शरीराच्या त्या स्मशानाच्या आजूबाजूला फिरत असतात, घुमत असतात. आणि म्हणून भगवान शंकर परमात्मा भूत पिशाच्यांमध्ये राहायला त्यांना आवडतं. त्याच्यावर आपण बोलू कधीतरी. पण रात्रीच्या वेळेला स्मशानामध्ये जशी भूतं जमतात त्याप्रमाणे जो अहंकार भावना ठेवून, स्वधर्माचं विस्मरण करून, इंद्रिय निग्रह मोडून विषयांमध्ये रमत रमत जो जगतो त्याच्या आजूबाजूला दोष जमतात. तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधे पातके, दैन्य जात जितुके तेथेची वसे. अर्थात त्याप्रमाणेच त्रैलोक्यात असणारी दुःखे आणि अनेक प्रकारची पातके व सर्व प्रकारचे दारिद्र्य त्याच्या जवळच राहते. तैसी त्रिभुवनीची दुःखे, जगातली सगळी दुःख त्याच्या आजूबाजूला जमा होतात. नीट झोप सुद्धा लागत नाही. जी माणसं हावरटपणे करतात, जगतात ना, त्यांना सुखाची झोप सुद्धा देव देत नाही. सुखी आणि समाधानी माणसाचं महत्वाचं लक्षण आहे. ज्याला अंथरुणावर पडल्याबरोबर झोप लागते तो महापुण्यवान. ज्याला पडल्याबरोबर झोप लागते ना तो पुण्यवान आहे. बस, दुसरं काहीही बघण्याची, दुसरे कोणतेच निकष वापरायची गरज नाही. ज्याला अंथरुणावर पडल्याबरोबर झोप येते तो पुण्यवान. आणि झोप त्यालाच येते ज्यानं आयुष्यभर जे केलंय त्याच्याबद्दल, ज्याच्या मनात खंत नाही, एक तृप्ती आहे, एक सार्थकता आहे. जसं लहान लेकरू लगेच झोपी जातं. कोणता चांगला पिक्चर लागला, काही चांगलं गाणं लागलं नाही, पिक्चर संपल्यावर झोपतो, गाणं संपल्यावर झोपतो, असं काही नाही. त्याचं आली झोप, झोपला. कारण त्याच्या कर्मामध्ये स्वार्थपणा नाही, अहंकार नाही, एक लीला म्हणून ते जगतंय. अजून विकार त्याच्यात आलेले नाही आहेत, अहंकार अजून त्याच्यात आलेला नाही. सहज लेकरं झोपतात. तसा तो स्वधर्माचं आचरण करणारा महात्मा असतो. झोप आली, झोपला. देवानं कर्म दिलंय, केलं, मोकळा झाला त्याच्यापासून. लहान मुलं खेळतात, खेळण्यात रमत नाहीत, म्हणजे रमतात पण त्याच्या फळात रमत नाहीत, एक आनंद म्हणून खेळतात. तसं एक आनंद म्हणून जो कर्म करतो त्याला आनंदानं झोप येते. आणि ज्याला ती झोप येत नाही त्याला दुःख आहे. त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधे पातके, वेगवेगळ्या प्रकारची पाप, आणि दैन्य जात जितुके तेथेची वसे. त्याच्याच जवळ त्रिभुवनातली दुःख, सगळी पाप आणि सगळी दैन्य त्याच्याजवळ येऊन बसते. काही लोकांकडे प्रचंड पैसा आहे
पण पैशाशिवाय दुसरं काहीच नाही त्यांच्याजवळ. काही लोक एवढे गरीब आहेत की त्यांच्याकडे पैशाशिवाय दुसरं काहीच नाही. पैसे आहेत, सेवा करायला कोण नाही. महागडा पलंग आहे पण झोप नाही. आजूबाजूला नोकर चाकर आहेत पण प्रेमानं आपुलकीनं सेवा करणारं कोणी नाही. पैसा भरपूर आहे, सुख नाही. संपत्ती भरपूर आहे, शांती नाही. सुखाची साधनं भरपूर आहेत पण सुखाचा अनुभव नाही. का? तर त्यांच्याजवळ सगळी त्रिभुवनातली दुःख येणार आहेत. तैसी त्रिभुवनीची दुःखे, सगळी दुःख, सगळी पाप, सगळं दैन्य त्याच लोकांच्या आजूबाजूला असतं. ऐसे होय तया उन्मत्ता, मग न सुटे बापा रुदता, कल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो. अर्थात अशी त्या उन्मत्त मनुष्याची स्थिती होते. लोक हो कल्पांत झाला तरी मग त्यातून त्याची रडण्याने सुटका होत नाही. जो असाच उन्मत्तपणे जगलाय, कोणतीच गोष्ट मान्य केली नाही, देव मानला नाही, धर्म मानला नाही, साधना मानली नाही, नैतिकता मानली नाही. देव नका मानू ठीक आहे, धर्म नका मानू ठीक आहे, किंवा नैतिकता तरी माना. ती नीतिमत्ताही तुम्ही त्यागली असेल, नैतिकताही तुम्ही सोडली असेल तर तुम्ही उन्मत्त आहात. काही अशी माणसं मी बघितलीत आजूबाजूला, देव नाही मानत, संत नाही मानत, पण नैतिक जीवन तरी किमान जगतात. आणि माझं व्यक्तिगत असं मत आहे, जो नैतिक जीवन जगतोय त्याला देवधर्म वेगळे मानण्याची गरजच नाही. न मानू द्यात तो देव, पण तो स्वधर्माचरण करतोय ना, आपापल्या कामामध्ये रमतोय ना, नैतिकता जपून सगळं करतोय ना, मग भलेही त्याला देव न मानू, त्याला नाही गरज देव मानायची, पण तो उन्मत्त नाहीये, तो साधक आहे. पण उन्मत्त तो आहे जो नैतिकताही मानत नाही, नीतिमत्ताही मानत नाही, हावरटपणे सगळं मलाच मिळालं पाहिजे ही ज्याची भावना आहे. ऐसे होय तया उन्मत्ता, मग न सुटे बापा रुदता. किती रडला, किती पडला, कितीही पश्चाताप झाला तरी कल्पांती सुद्धा त्याला याच्यातून बाहेर पडता येणार नाही. कशातून? पापातून, दैन्यातून, दुःखातून त्याला बाहेर पडता येणार नाही. नंतर पश्चाताप होऊन काय? कितीही दुःख करून, काही पश्चाताप त्यावेळी करून काहीही उपयोग नाही. वेळ निघून गेल्यावर जब चिडिया चुक गई खेत तब पछतावत होत क्या, जब चिडिया चुक गई खेत, कबीर महाराज सांगतात. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप होऊन काय उपयोग? जेव्हा करण्याची वेळ होती तिथं नीतिमत्ता पाळायला हवी होती. बऱ्याच लोकांना नको त्या वेळी पश्चाताप होतो, वेळ निघून गेलेली असते, काही हातात राहिलेलं नसतं. माऊली सांगतायत किती जरी रडला, कितीही हळहळला तरी त्याची याच्यातून सुटका होणार नाही. कारण त्याला सूचना देणारे अनेक जण असतात, आजूबाजूला सांगणारे असतात, तेव्हा त्यानं त्यांचं ऐकलेलं नसतं. म्हणून निजवृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरडो नेदावी, ऐसे प्रजा ते शिकवी चतुरानं. अर्थात म्हणून स्वधर्माचरण सोडू नये, इंद्रिय सैरा वैरा वागू देऊ नयेत, अशी शिकवण ब्रह्मदेव प्रजेला देता झाला. म्हणून निजवृत्ती हे न संडावी. निजवृत्ती म्हणजे स्वधर्म. आपला स्वधर्म सोडायचा नाही, आपली निजवृत्ती सोडायची नाही. जे करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे ते कर्माचरण सोडायचं नाही. आपलं मूळ स्वरूप काय आहे त्याची जाणीव सोडायची नाही. मी इथं कर्म करण्यासाठी आलोय ही जाणीव सोडायची नाही. माझं इह लोकामध्ये येणं हे केवळ एक निमित्त आहे. त्या कर्माची परिपूर्ती करून मला यातून मुक्त व्हायचं आहे ही भावना जो सोडतो तो निजवृत्ती सोडतो. म्हणून ही निजवृत्ती हे न संडावी. ही निजवृत्ती कधीच सोडायची नाही, टाकायची नाही. जशी ती माऊली डोक्यावर कळशांचा भार घेते
पण त्या कळशांवरचं ध्यान इकडं तिकडं जाऊ देत नाही. त्या पद्धतीनं स्वधर्माचरणावरला सोडायचं नाही, स्वधर्म निष्ठा सोडायची नाही, निजवृत्ती सोडायची नाही. इंद्रिय बरळो नेदावी, इंद्रियांना इकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही. मनावर नियंत्रण ठेवायचं, इंद्रियांवर नियंत्रण ठेवायचं. भले इंद्रिय इकडं तिकडं जात असतील, साधना चालू असताना इंद्रिय जातात इकडं तिकडं, बरळतात. इंद्रिय बरळो नेदावी म्हणजे स्वैरवर्तन इंद्रियांना करू देऊ नये. होतं साधना करताना एखादा विकार हवी होतो, पण आपलं लेकरू कधी कधी आपल्या आज्ञेच्या बाहेर जात असेल तरी त्या लेकरावर नियंत्रण तरी ठेवावं, लक्ष तरी ठेवावं. करताय काय बाबा, ठीक आहे, एवढा आगाऊपणा करताय ना, कर, थोडे दिवस कर. एक दिवस तुलाच कंटाळा येईल त्या आगाऊपणाचा. त्याला सारखं सारखं सांगत राहायचं की बाळा हे तू करतोयस, पण ते करून तुला खरंच समाधान मिळतंय का? तुझ्या त्या करण्यानं कुणाचं तरी नुकसान होतंय का? कुणाचं तरी मन दुखतंय का? एक दिवस ती इंद्रिय सुद्धा आपोआप तुमच्या नियंत्रणात यायला लागते. फक्त त्यांना स्वैरपणे वागू द्यायचं नाही, त्यांच्या वागण्यावर थोडंसं नियंत्रण ठेवायचं, थोडं लक्ष द्यायचं, थोडीशी काळजी घ्यायची. विकारांमध्ये शरीर जेव्हा वावरतात तेव्हा त्या इंद्रियांवर लक्ष ठेवायचं. एकदम दमन नाही करायचं, एकदम दाब नाही टाकायचा, त्याच्या दबाव नाही टाकायचा. तटस्थ होऊन त्यांना ते काम करू द्यायचं आणि त्याला सांगत राहायचं, हे तू करतोयस, तुला मजा वाटते म्हणून करतोयस, पण खरंच ह्याला तू मजा म्हणून करतोयस हीच खरी मजा आहे का? याच्याशिवाय वेगळी मजा तुला इतर गोष्टीत मिळू शकते का? विषयांच्या उपभोगात रमतोयस तू, ठीक आहे, त्यातला आनंद आणि भजनातला आनंद, सत्कर्मातला आनंद, नैतिक आचरणातला आनंद, दयाभावातला, परोपकारातला आनंद, दोन्ही आनंदाची तुलना करून बघ, कोणता आनंद अधिक काळ टिकणार आहे, अधिक समाधान देणार आहे, याचा तूच विचार कर. असं म्हणत म्हणत या इंद्रियांना नियंत्रणात ठेवायचं. स्वैर शब्दाचा अर्थ काय? नियंत्रण गमावलं म्हणजे स्वैर. लक्षात घ्या, गाडी 140च्या स्पीडनं पळो, 180च्या स्पीडनं पळो, 240च्या स्पीडनं पळो, जोपर्यंत ड्रायव्हरच्या नियंत्रणात गाडी आहे, ड्रायव्हरच्या संमतीनं तिचा वेग निश्चित आहे, ज्या क्षणी ती गाडी ड्रायव्हरनं नियंत्रणात आणायची ठरवल्याबरोबर नियंत्रणात येते, त्या गाडीचा अपघात होणार नाही. म्हणून अपघात जेवढी गाडी जास्त स्पीडनं तेवढं ड्रायव्हरला जास्त सावध राहावं लागतं. म्हणून जेवढे तुमच्यात जास्त विकार आहेत तेवढं जास्त सावध राहावंस. सावध राहायचं. माझ्यात विकार आहेत समजून घ्यायचं, माझ्यात विकार आहेत, हे विकार माझा घात करू शकतात, त्या विकाराला मला नियंत्रणात ठेवायचं, त्याच्यावर लक्ष ठेवायचं. म्हणून इंद्रिय बरळो नेदावी, त्यांच्या मनासारखं त्यांना करू द्यायचं नाही. कारण वाहन त्याच्या नियंत्रणात गेलं की वाहकाचा, चालकाचा आणि मध्ये बसलेल्या सगळ्यांचा अपघात निश्चित होणार, गाडीचंही नुकसान होणार. लक्षात घ्या, गाडीचाही फायदा नाही स्वैर होण्यात, इंद्रियांचाही फायदा नाही स्वैर होण्यात. इंद्रिय स्वैर झालं की इंद्रियांचंही नुकसान आहे, त्या इंद्रियात राहणाऱ्या आत्म्याचंही नुकसान आहे आणि त्या इंद्रियाच्या संबंधानं असलेल्या सगळ्या लोकांचंही नुकसान आहे. त्याच्या भावकीचं, घराचं, घराण्याचं, गावगावकीचं सगळ्यांचं नुकसान आहे स्वैर होण्यात. आणि म्हणून स्वैरतेला आळा घातला पाहिजे. इंद्रिय बरळो नेदावी, ऐसे प्रजा ते शिकवी चतुरान. ब्रह्मदेव हे सगळं प्रजेला, सगळ्या लोकांना सांगायला लागलेत. जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्मू तेने पाडे विसंबो नये. अर्थात ज्याप्रमाणे माशांना पाण्याचा वियोग झाला असता तात्काळ मरण प्राप्त होते, त्याप्रमाणे स्वर्ग त्यागाने स्थिती होईल, म्हणून स्वधर्म विसरू नका. खूप सुंदर उदाहरण दिले भाऊने. जैसा जळचरा जळ सांडे आणि तत्क्षण मरण मांडे. मासळीला पाण्याच्या बाहेर काढलेल्या क्षणापासून, जळचर म्हणजे पाण्यात राहणारे जीव, जैसे जळचरा जळ सांडे, जळ म्हणजे पाणी, सांडे म्हणजे सुटलं, ज्या क्षणाला मासळीला पाण्याच्या बाहेर काढाल तत्क्षणी मरण मांडे, त्या क्षणापासून तिचं मरण सुरू होतं. हा स्वधर्म तेने पाडे विसंबो नये. त्या मासळीप्रमाणे मासळी कधीच पाण्याचा त्याग करत नाही. तिचं जगणं
सगळं सगळं पाण्यात, पाण्याशिवाय ती काहीच करत नाही. तसं स्वधर्माशिवाय तर काहीच करायचं नाही. स्वधर्माची आठवण ठेवून सगळं करायचं. जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेने पाडे विसंबू नये. जळचर पाण्याला विसरत नाहीत, पाण्यावरची निष्ठा ढळू देत नाहीत, पाण्याला सोडून जगण्याचा विचार करत नाहीत. तसा जीवानं स्वधर्माशिवाय जगण्याचा, स्वधर्माशिवाय राहण्याचा, स्वधर्माशिवाय वागण्याचा, स्वधर्माशिवाय इतराचा आधार घेण्याचा कधीच विचार करू नये. म्हणून तुम्ही समस्ती आपुल्या कर्मी उचिती निरत व्हावे पुढत पुढती म्हणीपत असे. अर्थात याकरिता तुम्ही सर्वांनी आपापल्या विहित कर्मामध्ये तत्पर असावे, हेच पुन्हा पुन्हा तुम्हास माझे सांगणे आहे. ब्रह्मदेवाचं वारंवार सगळ्या प्रजेला एकच सांगणं आहे. म्हणून तुम्ही समजती सगळ्यांनी, सगळ्या जीवांनी, या पृथ्वीवर जेवढी जीव आहेत, सजीव आहेत, त्या सगळ्यांनी, म्हणून तुम्ही समजती आपुलालिया कर्मी उचिती, आपलं जे उचित कर्म आहे, योग्य कर्म आहे, जे करण्यासाठी तुम्ही जन्माला आलेला आहात, त्या उचित कर्मामध्ये निरत व्हावे, तत्पर व्हावे, त्याचं आचरण करावे. पुढती वारंवार म्हणीपत असे. वारंवार ब्रह्मदेवाचं हेच सांगणं आहे, तुम्ही स्वतःचा स्वधर्म सोडू नका. स्वधर्म सोडला की मरण आहे. जसं मासळी पाण्याच्या बाहेर आली की तिचं मरण ठरलं, तसं स्वधर्माच्या बाहेर जीवाचं आचरण सुरू झालं की त्याला पाप, दैन्य, दुःख वेडलेच म्हणून समजा. म्हणून उन्मत्त होऊ नका. उन्मत्त व्हाल तर कितीही रडलात तरी तुमची दैन्य, दुःख आणि पापापासून सुटका नाही. रात्रीच्या वेळेला जशी भूतं आजूबाजूला जमतात, तशी उन्मत्त झालेल्या, स्वधर्म सोडलेल्या, इंद्रिय स्वैराचारी झालेल्या जीवाला दोष गाठतात. स्वधर्म सोडलेल्या लोकांना चोर म्हणून काळही दंड देतो. आणि म्हणून आपण आपली निजवृत्ती सोडायची नाही, असं ब्रह्मदेव प्रजाजनांना सांगतायत. हाच उपदेश माऊलींनी केलाय. इथं आपण थांबूयात, बाकीचं चिंतन उद्या बघूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.